हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. हा 12th चॅप्टर आहे. पहिला चॅप्टर आहे अपडेटेड सिलेबसमधला. तर बघूया रिप्रोडक्शन म्हणजे काय. तर पहिले त्याचे डेफिनेशन आहे बायोलॉजिकल प्रोसेस बाय विच न्यू इंडिव्हिज्युअल आर प्रोड्यूस्ड फ्रॉम देअर पॅरेंट. म्हणजे की रिप्रोडक्शन म्हणजे ही अशी एक प्रोसेस आहे ज्याच्यामधून जे पॅरेंट्सकडून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतात. ठीक आहे. यामध्ये जे इंडिव्हिज्युअल्स आहेत, जे यंग इंडिव्हिज्युअल्स आहेत ते त्यांच्या पॅरेंट्ससारखेच असतात. ठीक आहे. प्रत्येक स्पेसीजमध्ये व्हॅरी करते, आपापल्या स्पेसीजनुसार ते सेम असतात. ठीक आहे. तर रिप्रोडक्शन ही एक इसेन्शियल प्रोसेस आहे जी मेंटेन करते कंटिन्युटी ऑफ लाईफ ऑर स्पेसीस, ज्यामुळे लाईफ जे आहे ते कंटिन्यू राहते किंवा एखाद्या स्पेसीसचं एक्झिस्टन्स जे आहे ते कंटिन्यू राहते. ठीक आहे. नंतर प्रत्येक ऑर्गॅनिझमला आपापला एक मेथड आहे रिप्रोड्यूस होण्याची. ठीक आहे. तर त्या सगळ्या मेथड्स 2 कॅटेगरीमध्ये पडतात, ज्यांना म्हणतात असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इथे मी शॉर्टमध्ये सांगितलं आहे फक्त की ऑनली सिंगल ऑर्गॅनिझम गिव राईज टू न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजे एकच पॅरेंट आहे, एकच पॅरेंट राहणार जो की नवीन इंडिव्हिज्युअलला, नवीन ऑफस्प्रिंगला जन्म देणार. ठीक आहे. जेव्हा की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये प्रोड्युसेस ऑफस्प्रिंग बाय फ्युजन ऑफ गमेट्स ऑफ बोथ पॅरेंट. यामध्ये जे राहील ते फ्युजन होईल त्यांच्या सेक्स गमेट्सचं, जेणेकरून ज्यामध्ये दोन्हीही पॅरेंट इन्व्हॉल्व राहतील. असेक्शुअलमध्ये एकच पॅरेंट इन्व्हॉल्व असतो, जेव्हा सेक्शुअलमध्ये 2 पॅरेंट इन्व्हॉल्व असतात. ठीक आहे. त्यानंतर बघूया नेक्स्ट असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे यामध्ये कसलंही गमेट्सचं किंवा सेक्स सेलचं फ्युजन होत नाही. ठीक आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट. त्यानंतर इट प्रोड्युसेस जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी फ्रॉम सिंगल ऑर्गॅनिझम. म्हणजे की यामध्ये ऑर्गॅनिझमपासून होणारं जे ऑफस्प्रिंग आहे, जे इंडिव्हिज्युअल आहे ते त्याला जेनेटिकली सिमिलर राहणार, जेनेटिकली आयडेंटिकल राहणार, जेनेटिकली सारखंच राहणार. ठीक आहे. आणि मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल आर कॉल्ड क्लोन्स. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तयार होणारे पॅरेंटपासून जे इंडिव्हिज्युअल तयार होतात, ऑफस्प्रिंग तयार होतात, ते मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली सारखे असतात. त्यांना क्लोन्स असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रत्येक ऑर्गॅनिझम जे आहे त्याचे आणखीन वेगळे प्रकार आहेत रिप्रोड्यूस होण्याचे. त्याचे 3 भाग पडतात, जे की फ्रॅगमेंटेशन, बडिंग आणि स्पोर फॉर्मेशन. ठीक आहे. तर आणखीन काही मेथड्स आहेत ज्याला म्हणतात की बायनरी फिजन, कॅन्डिडा फॉर्मेशन असे. तर पहिले आपण फ्रॅगमेंटेशन बघूया. ठीक आहे. फ्रॅगमेंटेशन म्हणजे जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे ते ब्रेक होतात फ्रॅगमेंट्समध्ये. ठीक आहे. एखादा ऑर्गॅनिझम आहे तो काही फ्रॅगमेंट्समध्ये तुटणार, जेणेकरून मग तो एक जो फ्रॅगमेंट असेल तो पूर्ण एका इंडिव्हिज्युअलमध्ये तयार होतो. ठीक आहे. दिस फ्रॅगमेंट ग्रो इंटू अ न्यू इंडिव्हिज्युअल. आणि द ब्रेकेज जे आहे, जे ऑर्गॅनिझम ब्रेक होतात ते काहीही रिझन असू शकते. ठीक आहे. एक किंवा एकापेक्षा जास्त. याचे एक्झाम्पल्स आहेत स्पायरोगायरा आणि प्लॅनेरिया. या 2 इंडिव्हिज्युअल्समध्ये फ्रॅगमेंटेशन असेक्शुअल रिप्रोडक्शन वेनी होतं. ठीक आहे. आता आपण बघूया याचं एक एक्झाम्पल. हे स्पायरोगायराचं एक्झाम्पल आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो स्पायरोगायरामध्ये एक न्यूक्लियस आहे. नंतर जे 2 सेल्सच्या मध्ये जागा असते त्याला सेप्टा म्हणतात आणि त्याला एक स्पायरल क्लोरोप्लास्ट राहतो. ठीक आहे. ते जेव्हा हा एक स्पायरोगायरा जेव्हा 2 फ्रॅगमेंटमध्ये डिवाईड होतो. ठीक आहे. तो ब्रेक झाला 2 फ्रॅगमेंट्समध्ये, एक वरचा फ्रॅगमेंट आणि एक खालचा फ्रॅगमेंट. ठीक आहे. जो सेप्टा आहे ना तिथनं तो कट झाला
आणि 2 फ्रॅगमेंट्समध्ये तयार झाला. ठीक आहे. आता हे जे फ्रॅगमेंट आहेत हे आणखीन एका पूर्णपणे नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये तयार होतील. ठीक आहे. वरचा जो आहे तो एक स्पायरोगॅरा तयार होईल आणि खालचा जो आहे तो पण एक स्पायरोगॅरा म्हणून तयार होईल. ठीक आहे. अशा प्रकारे फ्रॅगमेंटेशनची प्रोसेस होते असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. मग बघूया सॉरी बडिंग. आता बडिंग काय आहे, तर बडिंग ही युनिसेल्युलर ईस्टमध्ये होते आणि इथे हे एक कॉमन मेथड आहे. म्हणजे मोस्टली जे ईस्ट आहेत ते बडिंगनीच रिप्रोड्यूस होतात. ठीक आहे. तर यामध्ये असं राहते की एकच जो ईस्ट असेल ना त्याला एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त आउटग्रोथ फॉर्म होतात, म्हणजे त्याला बर्ड्स म्हणतात. आणि these birds on separation develop into new individual. आणि जे बर्ड्स आहेत तर ते एक बर्ड जो आहे तो एका नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये तयार होईल आणि टेक्स प्लेस ड्युरिंग फेवरेबल कंडिशन. ही प्रोसेस जी आहे ती एखाद्या फेवरेबल कंडिशनच्या वेळेसच होते. ठीक आहे. त्यानंतर हे जे बर्ड राहतील हे एका नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये फॉर्म होते. एक समजा एक ईस्ट आहे आपल्याकडे, जसं की इथे एक्झाम्पल डायग्राम दिली आहे, याच्यामध्ये मदर सेल आहे. मदर सेलपासून एक बर्ड फॉर्म झाला आहे, एक आउटग्रोथ निघाली आहे. त्या आउटग्रोथपासून एक आणखीन बर्ड निघाला आहे, त्या आउटग्रोथपासून एक आणखीन बर्ड निघाला आहे. असं हे वाढत जाईल आणि जेव्हा पूर्णपणे एक आउटग्रोथ निघेल तेव्हा हा एक बर्ड जो आहे, हा एक आउटग्रोथ जी आहे ती वेगळी होईल आणि एका पूर्णपणे नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये तयार होईल. ठीक आहे. त्यानंतर बघूया स्पोर फॉर्मेशन. आता स्पोर फॉर्मेशन ही तिसरा वे आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा. यामध्ये जे राहते पॅरेंट प्लांट प्रोड्युसेस मेनी नंबर ऑफ स्पोअर्स. म्हणजे एक पॅरेंट प्लांट राहील. ठीक आहे. समजा त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात स्पोअर्स फॉर्म होतील आणि हा एक स्पोअर एका नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये तयार होईल. ठीक आहे. पॅरेंट प्लांटमध्ये खूप सारे स्पोअर्स फॉर्म होतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा हे स्पोअर बर्स्ट होतात, जेव्हा हे म्हणजे जे त्याचं एक आपण डायग्राममध्ये बघू शकतो की एक झूस्पोरॅन्जियम आहे, प्लांट सेल झूस्पोरॅन्जियम. ठीक आहे. तर त्याची जी ती सेल मेम्ब्रेन आहे ती बर्स्ट होईल, जेणेकरून सगळे झूस्पोअर्स जे आहेत ते बाहेर निघतील आणि प्रत्येक झूस्पोअर एका इंडिव्हिज्युअलमध्ये फॉर्म होईल. तो एक स्वतः त्याची ग्रोथ होईल. ठीक आहे. त्यानंतर हे स्पोअर्स काय असतात, तर हे स्पोअर्स फ्लॅजेलेटेड असतात आणि मोटाईल असतात. आता मोटिलिटी जी आहे ही फ्लॅजेलामुळे राहते. ठीक आहे. फ्लॅजेला जो राहते तो मोटिलिटीसाठी हेल्प करतो, मूवमेंटसाठी हेल्प करतो. यांना झूस्पोअर असं सुद्धा म्हणतात आणि असे एक्झाम्पल आहे क्लॅमायडोमोनास. ठीक आहे. त्याच्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही आणखीन मेथड्स आहेत, जसे की बायनरी फिशन, कॅन्डिडा फॉर्मेशन, गेम्यूल फॉर्मेशन. द बायनरी फिशन म्हणजे काय, तर सेपरेशन ऑफ बॉडी इंटू 2 न्यू इंडिव्हिज्युअल ऑर बॉडीज. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल अमिबा. तर समजा एक अमिबा आहे किंवा पॅरामोशियम आहे आणि त्याचं जे आहे न्यूक्लिअर डिव्हिजन होईल, नंतर सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होईल, जेणेकरून एक बॉडी जी आहे ती 2 इंडिव्हिज्युअल फॉर्म करेल. मधातून ब्रेक होऊन त्याचं सायटोप्लाझम डिफरन्शिएट होऊन न्यूक्लिअर डिफरन्शिएट होऊन ते एका 2 इंडिव्हिज्युअलमध्ये तयार होईल. ठीक आहे. कॅन्डिडा फॉर्मेशन काय, तर फॉर्मेशन ऑफ कॅन्डिडा आर युनिसेल्युलर युनिन्यूक्लिएटेड नॉन मोटाईल स्पोअर्स. फॉर एक्झाम्पल पेनिसिलियम. आता पेनिसिलियममध्ये कसं राहते की त्याच्या सगळ्यात काठेला जे राहते ना कॅन्डिडा फॉर्म होते. ठीक आहे. तर हे कॅन्डिडा युनिसेल्युलर असतात. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेलवाले, युनिन्यूक्लिएट म्हणजे त्यांच्यामध्ये सिंगल न्यूक्लियस प्रेझेंट असणार आणि नॉन मोटाईल स्पोअर म्हणजे यांना मोटिलिटी नसते. ते जे काही ट्रान्सपोर्ट होतील ते हवेच्या मदतीने होऊ शकतात किंवा एनी अदर वेनी, पण त्यांची स्वतःची मोटिलिटी नसेल. ठीक आहे. तर हे जे पेनिसिलियमला जे कॅन्डिडा फॉर्म होतात, ठीक आहे, हे कॅन्डिडा जेव्हा हवेच्या मदतीने किंवा कोणत्या दुसऱ्या वेनी जेव्हा हे तिथनं ट्रान्सपोर्ट होऊन दुसऱ्या ठिकाणी पडतात तेव्हा ते एका नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये फॉर्म होतात. म्हणजे नवीन प्लांट तयार होईल किंवा नवीन
पेनिसिलियम तयार होईल. ठीक आहे. नंतर तिसरा आहे गेम्यूल फॉर्मेशन. आता गेम्यूल फॉर्मेशन काय, तर इंटरनल बर्ड फॉर्म्ड इन स्पॉन्जेस आर कॉल्ड गेम्यूल. आता नंतर आहे कॅपेबल ऑफ डेव्हलपिंग इनटू अ न्यू ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल स्पॉन्जेस. आता स्पॉन्जेसमध्ये काय होतं की जसं की यांचं कॅन्डिडा वगैरे जे आहे ते बाहेर फॉर्म होते बॉडीच्या, तसं गेम्यूल जे आहेत ते बॉडीच्या आतमध्ये फॉर्म होते. स्पॉन्जेसच्या आतमध्ये इंटरनल बड तयार होतात. जसं बडिंगमध्ये वरती बड तयार होतो, एक आउटग्रोथ तयार होते, तशी यामध्ये स्पॉन्जेसमध्ये जो बड आहे तो इंटरनली फॉर्म होतो. ठीक आहे, ज्याला की आपण गेम्यूल असं म्हणू. आणि हे गेम्यूल जे राहतात हे जेव्हा बस्ट होतात, जेव्हा बाहेर निघतात, त्याच्यानंतर ते एका नवीन ऑर्गॅनिझममध्ये कन्वर्ट होण्यासाठी तयार असतात. ठीक आहे, आणि याचं एक्झाम्पल आहे स्पॉन्जेस. त्याच्यानंतर बघूया व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन काय आहे, तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ प्लांटच्या मदतीने होते. प्रत्येक प्लांटला काही व्हेजिटेटिव्ह पार्ट्स असतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल रूट म्हणजे त्याचे मुळं, नंतर स्टीम किंवा लिव्ज म्हणजे पानं. ठीक आहे, तर प्लांट्स जे आहेत ते असेक्शुअली व्हेजिटेटिव्ह पार्ट्सच्या मदतीने सुद्धा रिप्रोड्यूस करू शकतात. याच्यामध्ये ना जे न्यू प्लांट आहे, जे नवीन प्लांट तयार होईल ते जेनेटिकली सिमिलर असतं त्यांच्या पॅरेंट प्लांटला. ठीक आहे, नंतर व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आर यूज्ड इन असेक्शुअल फॉर्म ऑफ रिप्रोडक्शन सच ॲज कटिंग्स, ग्राफ्टिंग और टिश्यू कल्चर. आता या मेथड आहेत, कटिंग, ग्राफ्टिंग और टिश्यू कल्चर या मेथड आहेत व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या. ठीक आहे, तर या आर्टिफिशियल मेथड्स आहेत. तसं तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे नॅचरलीसुद्धा होतं, पण ॲग्रिकल्चर किंवा हॉर्टिकल्चर या एरियाजमध्ये किंवा या मेथड्समध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे ते आर्टिफिशियलीसुद्धा केल्या जाते. आणि त्याचे 3 मेथड आहेत, कटिंग, ग्राफ्टिंग आणि टिश्यू कल्चर. आता कटिंगमध्ये काय होतं ते बघूया. कटिंगमध्ये स्मॉल पीस ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ प्लांट इज यूज्ड. म्हणजे जसं की एखाद्या प्लांटचं व्हेजिटेटिव्ह पार्ट जसं की पान आहे किंवा त्याचं काही मूळ आहे किंवा त्याची एखादी फांदी आहे, तर ती फांदीचा किंवा त्या पानाचा एक छोटासा भाग वापरला जातो या कटिंगसाठी. ठीक आहे, आणि यूज्ड फॉर प्रॉपेगेशन फॉर रिजनरेशन. हे प्रॉपेगेशनसाठी यूज करतात. फॉर रिजनरेशन म्हणजे त्या छोट्या पानाचं किंवा त्या छोट्या व्हेजिटेटिव्ह पार्टचं एका न्यू प्लांटमध्ये फॉर्म करण्यासाठी, न्यू प्लांट रिजनरेट करण्यासाठी यूज केला जातो. याचे तीन प्रकार येतात, स्टीम कटिंग, लीफ कटिंग आणि रूट कटिंग. ते स्टीम कटिंगचं एक्झाम्पल आहे रोज किंवा बोगनविला, आपण हे आपल्या घरी आहेतच. लीफ कटिंगचं एक्झाम्पल आहे सॅनविरिया आणि रूट कटिंगचं एक्झाम्पल आहे ब्लॅकबेरी. आता स्टीम कटिंगमध्ये काय होतं, तर जी फांदी असते ना स्टीम, ती कट केल्या जाते पुन्हा रिजनरेशनसाठी यूज करण्यासाठी. ठीक आहे, लीफ कटिंगमध्ये काय होईल, तर त्यांचं जे पान आहे, पानाचा जो एक व्हेजिटेटिव्ह पार्ट राहते तो कट केला जातो. रूट कटिंगमध्ये एखाद्या झाडाचं मूळ आहे तर ते मूळ कट केलं जातं आणि ते नवीन प्लांटमध्ये रिजनरेट केलं जातं. आपण इकडे डायग्राम बघूया. आता हे आहे स्टीम कटिंग. ठीक आहे, याच्यामध्ये आपण बघू शकतो की ब्लेडनी कट केलं आहे स्टीमला. एक पॅरेंट प्लांट आहे, त्याच्यामधून ब्लेडनी आपण कटिंग करून स्टीम वेगळं काढलं आणि ते स्टीम आपण एका मातीमध्ये आपण त्याला लावलं. ठीक आहे, आणि जेणेकरून मग त्याच्यापासून एक नवीन प्लांट तयार होईल. ठीक आहे, आता हे आहे रूट कटिंग. रूट कटिंगमध्ये काय होतं की आपण इथे बघू शकतो की जे रूट आहेत, झाडाचे रूट आहे ते त्यांनी तिथून कट केलं आणि ते एका दुसऱ्या याच्यामध्ये मातीमध्ये लावलं, जेणेकरून त्या मुळांपासून एक नवीन रोप निघताना आपल्याला दिसत आहे. याला म्हणतात की रूट कटिंग. ठीक आहे, आता बघूया ग्राफ्टिंग काय असतं. तर ग्राफ्टिंगमध्ये जे 2 पार्ट आहेत, आपण 2 पार्ट्स ऑफ 2 प्लांट आर जॉईंट इन अ वे टू ग्रो ॲज अ 1 प्लांट. पार्ट ऑफ स्टीम कंटेनिंग मोर दॅन 1 बड इज कॉल्ड सिऑन. ठीक आहे,
यामध्ये काय होतं ना की दोन प्लांटचे जे पार्ट्स आपण कापले आहेत ते जॉईन केले जाते आणि ते अशा प्रकारे जॉईन केले जाते की ते मिळून एका नवीन झाडामध्ये किंवा एका नवीन रोपामध्ये ग्रो होतील. ठीक आहे. नंतर यामध्ये जे पार्ट ऑफ स्टीम कंटेनिंग मोर दॅन वन बड, म्हणजे एखादं फांदीचा आपण बड कापतोय तर त्याला जर एकापेक्षा जास्त बड असतील तर त्याला सियॉन म्हणतात. आणि जे रूटेड प्लांट आहे म्हणजे ज्यावर आपण ते जोडणार त्याला स्टॉक असं म्हणतात. आणि हे सियॉन आणि स्टॉकच्या जोडण्याच्या प्रोसेसला ग्राफ्टिंग असं म्हणतात. ठीक आहे. तर बड ग्राफ्टिंग इज द ओनली वन बड इज जॉईंड ऑन स्टॉक. आता बड ग्राफ्टिंगमध्ये काय होतं की एक जे सिंगल बड आहे ते स्टॉकवरती जॉईन केला जाईल. याचे एक्झाम्पल आहे ॲपल, पियर, रोज. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया टिश्यू कल्चर. तर टिश्यू कल्चर काय आहे, तर स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट टिश्यू इज यूज्ड, म्हणजे प्लांट टिश्यू इज केअरफुली ग्रोन इन मीडिया अँड इट प्रोड्युसेस द होल प्लांटलेट. ठीक आहे. तर यामध्ये काय होतं की एखाद्या प्लांटचा जो स्मॉल भाग असतो ना, एखादा की टिश्यू असतो त्याचा एक प्लांट टिश्यू, ते यूज केल्या जाते आणि त्या प्लांट टिश्यू जो आहे तो एका मीडियामध्ये आर्टिफिशियल मीडियामध्ये ग्रो केला जातो. ही खूपच किचकट प्रोसेस असते. यामध्ये काहीही कंटॅमिनेशन नसायला हवं आणि त्या प्लांट टिश्यूपासून एक पूर्ण प्लांटलेट तयार केला जाते किंवा एक पूर्ण प्लांटलेट उगवल्या जाते. ठीक आहे. यासाठी जी मेन मेथड यूज केल्या जाते ती मायक्रो प्रोपॅगेशन आहे. त्याला म्हणतात मायक्रो प्रोपॅगेशन. तर मायक्रो प्रोपॅगेशनमध्ये काय होतं की एक प्लांटचा टिश्यू जो असतो तो घेऊन त्याला एक आर्टिफिशियल मीडियामध्ये ग्रो करून नंतर त्यांना कुंडीमध्ये मातीमध्ये ट्रान्सफर केल्या जाते आणि एका नवीन प्लांटलेटमध्ये त्याला ग्रो केल्या जाते. ठीक आहे. यामध्ये आपण ही डायग्राम बघून घेऊया. ही बुकमध्ये सुद्धा आहे ही डायग्राम. यामध्ये आपण बघू शकतो की ग्राफ्टिंग इन रोज. तर रोजमध्ये ग्राफ्टिंग कसं केलं जाते, तर जे बघत आहे सियॉन म्हणजे काय, तर जे भाग आपण कापणार आहे याला बड म्हणतात. हे जे लिव्स दिसत आहेत ते समजा आपण बड म्हणूयात आणि हे जे बड आहे हे कापल्या जाते त्या फांदीपासून, याला सियॉन म्हणतात. आणि स्टॉक म्हणजे काय, ज्याच्यावरती आपण हे सियॉन जोडू तिथे त्याला स्टॉक म्हणतात. तर इथे बघू शकतो आपण की पहिल्यावाल्या फांदीला, पहिल्यावाल्या स्टॉकला जे सियॉन आहे ते जोडायचं बाकी आहे. दुसऱ्या याला ते जोडलं आहे आणि तिसऱ्यावाल्या फांदीमध्ये ते जोडल्यानंतर त्याला बांधल्या गेलं आहे. ठीक आहे. ते सियॉनमध्ये जे आहे ते जे लीव्स आहे त्याच्यामध्ये कट केलं आहे. नंतर त्याचे जे एक छोटं बड आहे ते बड आपण ग्रो होण्यासाठी ठेवलं आहे. यामुळे काय होईल की जे सियॉन जे आहे ते वेगळ्या प्लांटचं आहे आणि स्टॉक जे आहे ते वेगळ्या रोजचं आहे. तर हे दोन्हीही मिळून एका सिंगल प्लांट म्हणून ग्रो होते. ठीक आहे. तर आजचं एवढंच. याच्या पुढचा भाग म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघू.